हॅलो गाईज, आपण बनवणार आहोत चिकन भात. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. अर्धा किलो चिकन आहे. हां आता 2 चमचे दही घेते. हां 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेते. थोडं मीठ घेते. अर्धा चमचा हळद. हे आता तिखट थोडंसं. हे अर्धा 1 तास असं आपण मॅरिनेशन करून घेऊया. ठेवायचे. तो हाताने मिक्स कर ना. चमच्याने एवढं होत नाहीये जेवढं चिकनला लागलं पण पाहिजे. नंतर साहित्य दाखवते आणि मग करते. कळलं काय? ते पुढचं साहित्य दाखवते आणि करते. ते त्याला लागणारं साहित्य घरगुती मसाला. नंतर लागणार आहे आपल्याला टाकायला ते फोडणी. हळद, 1 पान, 1 फूल, 3 कांदे. गरम मसाला नाही घेतला की इथे नाही घेतला आहे. आणि थोडासा बिर्याणी मसाला. एवढं साहित्य परत उद्याला आपल्याला लागणार आहे. अर्धा किलो तांदूळ. ठीक आहे, आता करून घेऊया आपण. आता हे अर्धा तासासाठी ठेवतोय ना आपण. मॅरिनेशन करूया, मग त्यानंतर चिकन भात बनवायला तयारी करूया. उद्या टाकताना सगळं दाखवणार. म्हणजे आपण इथे घेतले 4 चमचे तेल. आपल्या चिकनला अर्धा तास मॅरिनेशन करून झालेलं आहे. आता आपण चिकन भात बनवूया. त्यासाठी ते टोप टाकवा तेवढं ते टाकलं. पण 4 चमचे तेल टाकले. त्यात आपण काय टाकतो? तर आता आपण टाकतो 1 चिरफूल, जायपत्री, आणि पान आणि जरा होऊ दे. कांदा टाकूया. तर कांदा टाकूया. 3 मिडियम कांदे घेतले. उभे चिरून. हो. कांदा व्हायला वेळ लागणार. थोडं लगेच होत नाही. आपण कांदा होईपर्यंत का आता आपण कांदा शिजून देऊया. थोडा मीठ घालते. पटकन होईल. नंतर परत टाकायचं आपल्याला. आता हे कांद्यापुरती घातलं. आता आपण कांदा शिजवून घेऊया. चांगलं परतवून घेऊया कांदा. तांबूस होईपर्यंत. हळद टाकूया. अर्धा चमचा जिरे पावडर टाकूया. हा घरचं लाल तिखट आणि थोडासा चिकन मसाला. 1.5 चमचा आहे आणि अर्धा चमचा आहे. हे आलं लसूण पेस्ट 1 चमचा. हे चिकन टाकूया आता. जरा परतवून घेऊया आपण. 5 मिनिटं. परत 5 मिनिटं घेते परतवून. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. आणि थोडं वरती पाणी ठेवूया. आणि 5 मिनिटं शिजवू, मग तांदूळ टाकू.
घेतले हा आता. आता ह्यात काय टाकायचं? आता ह्याच्यात मीठ घालते थोडं. हां. जे आपल्या चवीचं किती लागतं तो तेवढं घालून घेते, परत नाही घालायचं. आधी कांद्याला पण घातले ना. ते वाटणाचं पाणी राहिलं होतं ते तांदूळ धुवून ठेवले होते ते. कोथिंबीर नंतर सगळं झालं वरती टाकू आपण कोथिंबीर परत. हे आता त्याच्यात गरम पाणी घालूया. आणि बटाटा कधी टाकायचं? बटाटा पण टाकायचा. टाकायला मोठे मोठे ठेवले. एक बटाटा आहे हा. पाणी घालूया. किती पाणी घेतलं आपण? 2 वाटे होतं हे तांदूळ. 4 वाटे पाणी ठेवलं पण तितकं लागणार नाही कारण ते चिकनमध्ये पण पाणी आहे ना. तर आता अंदाजेच घालायचं. इतकं पुरे होईल. थोडं लागेल. एक चमचा तूप घालूया. साजूक भात सुटा सुटा होईल. त्यातलं थोडं पाणी आटलं ना की मग झाकण मारून. एकदा सुकलं नाही तर थोड्या वेळाने पाणी जरा कमी झालं ना, अर्धे तांदूळ शिजले की झाकण नाही. ठीक आहे. तर मला 5-10 मिनटं लागतील याला मला वाटतं. कळलं ना. ठीक आहे. हां आपलं झालं है ना मस्त. आणि अजून तर खाणार आहे त्यातच. इतक्यात आपण खाणार नाही आहोत. हे बघ सुटसुटीत झाले. बटाटा पण शिजला हा बघ. 2 तुकडे झाले. चिकन पण छान शिजलं आहे. हे बघ भात बसतोय. व्यवस्थित झाले ना बघ. बरोबर आहे ना. हो. हां आणि अजून तर राहील त्यात 5-10 मिनटं. एवढ्यात काही खाणार नाही तो पण. आता हा चिकन भात रेडी आहे. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा भन्नाट रेसिपीसाठी. थँक्यू.